नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्ये प्रकरणाचा निकाल येत असतानाच महाराष्ट्रामधील शिवसेनेमधील दुसरी मोठी फूट घडली आणि या फुटीच्या केंद्रस्थानी असलेले ओमराजे निंबाळकर, जे धाराशिव उस्मानाबादचे खासदार आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणात माझ्यावर जी टीका करण्यात आली, त्या टीकेमध्ये माझ्या कुटुंबाचा काय संबंध आहे. त्यांना आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहे की जसा तुमच्या कुटुंबाचा काही संबंध नाही, तसं तुम्हाला पाठीराखा असलेला मतदार आणि तुमच्यासाठी झटणारा कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्याचं कुटुंब, तर त्या कुटुंबाचा तुमच्या या सगळ्या घडामोडीशी काय संबंध आहे. कुटुंब जसं तुम्हाला आहे तसं ते तुमच्या कार्यकर्त्याला पण असतं. आता आपल्याला याच्यावर सविस्तर 2-3 महत्त्वाचे मुद्दे बोलायचे आहेत. कुटुंबाचाच विषय काढला ओमराजे, जसं तुमचं कुटुंब आहे तसं तुमच्या कार्यकर्त्याला सुद्धा कुटुंब असतं, हा आपला पहिला मुद्दा आहे. आणि या मुद्द्याला अनुसरून तुम्ही जी वेळ निवडलेली आहे शिवसेनेमधून ह्या शिवसेनेतून त्या शिवसेनेमध्ये उडी मारण्याची, त्या वेळेच्या संदर्भामध्ये सुद्धा बोलायचं आहे. एकतर पहिला मुद्दा आपण हा गृहीत धरला पाहिजे की आपल्याला न्यायालयामध्ये न्याय मिळेल अशी अपेक्षा होती आणि ती फोल ठरलेली आहे. आणि त्याचवेळी तुमचं जे पक्षांतर होणार होतं त्यामध्ये मग अमित भाई शहा यांनी लक्ष घातलं आणि परत CBIला ही केस रिइन्व्हेस्टिगेट करून पुन्हा तपास करून वरच्या कोर्टामध्ये तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन मिळालं. असं एक चित्र महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे. आता आम्हाला प्रश्न पडलेला आहे की तुम्ही जसं दुसऱ्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न उपस्थित केला, आपल्याही कुटुंबाविषयी जनमानसामध्ये सहानुभूती होती आणि त्या प्रकरणापुरती तरी ती ज्यांच्या मनामध्ये एक मानवी कंगोरा आहे त्यांच्या मनात ती कायम राहील. पण तुमच्या ज्यांच्या कुटुंबातच अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि तेच आता न्याय मिळत नाही किंवा न्याय मिळण्यासाठी अशा गोष्टी करताना काही गोष्टी गृहीत धरत आहेत का? खरंच त्यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेल्यामुळं न्याय मिळणार आहे का? हा आमचा खरा सवाल आहे. प्रश्न असा आहे की ओमराजे निंबाळकर, आपल्याला माहिती आहे की आपण ज्यांच्या विरुद्ध भांडता आहात ते सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत आणि तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या एका उपशाखेमध्ये जाऊन बसलेला आहात आणि त्या उपशाखेचे लोक तुम्हाला हे सांगतायत की आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ. त्यामुळं मुख्य शाखेचे लोक काय शांत बसतील का? हा विचार आमच्यासारख्या सर्वसाधारण मतदारांना पडलेला आहे. त्याचं उत्तर तुम्ही कार्यकर्त्यांना दिलं पाहिजे. तुम्हाला शिवसेना सोडायचीच होती, जायचंच होतं. कपाळावर तुम्हाला गद्दारीचा शिक्का लावून घ्यायचा नसला तरी तो लागणारच असतो. हे सगळं टाळण्यासाठी तुम्ही या प्रकरणाचा वापर का करत आहात, असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडलेला आहे. किमान आपल्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणाचं हे ज्याविषयी लोकांच्या मनामध्ये एक कळवळ आहे, एक म्हणजे अत्यंत मोठी खंत आहे, ज्या बाजूनं जनमानस तुमच्या बाजूनं आहे, ज्या बाजूनं कार्यकर्ते तुमच्या बाजूनं आहे, त्या कार्यकर्त्यांचं घर आणि त्या कार्यकर्त्याचं कुटुंब तुमच्या बाजूला आहे, त्या त्या प्रकरणामध्ये तुम्ही सरळ सरळ पक्षांतरबंदीसाठी तो वापर करत आहात. याचा अर्थ तुम्ही तुमच्या कुटुंबातील एक दुःखद घटना आणि त्या दुःखद घटनेविषयी लोकांची असलेली जी भावना आहे, त्या भावनांशी खेळ करत आहात. असा सवाल तुम्हाला त्या कुटुंबाने विचारला तर गैर काय? याचं उत्तर ओमराजे तुम्हाला द्यावं लागणार आहे. ओमराजे, तुम्हाला खूप उत्तरं द्यावं लागणार आहे, पण या एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे की जे कुटुंब तुमच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी झालं होतं, त्यांच्या भावनांचा तुम्ही खेळ केलेला नाही का? आणि त्यांच्या भावनाचा खेळ करून जर तुम्ही पक्षांतर करणार असाल आणि त्याला या दुःखद घटनेचं जर वरतून कवर लावणार असाल, तर लोक ते मान्य करणार नाही. कारण याच्याविषयी आपण स्वतंत्र एक व्हिडिओ करणार आहोत, तो आपण अवश्य बघावा. कारण तो व्हिडिओमध्ये आपण स्पष्ट करणार आहोत की हे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पुढं नेमकं काय होऊ शकतं. कारण हा आता पुन्हा CBIने जरी आरोपपत्र दाखल केले आणि वरच्या कोर्टात जरी खटला गेला, तरी जो एका बाजूला भारतीय जनता पक्ष आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंचा पक्षाची ताकद पणाला लागणार आहे. त्याचं विवेचन आपण दुसऱ्या व्हिडिओत करू. पण या व्हिडिओमध्ये आपण फक्त ओमराजेंना एकच सवाल करणार आहोत. तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी आहे, तुमच्या कार्यकर्त्याच्या कुटुंबाचा तुम्ही का विचार केला नाही? याचं उत्तर तुमचे कार्यकर्त्यांची कुटुंब वाट बघत आहे त्या उत्तराची आणि तुम्ही ते उत्तर द्यावं हे आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळं त्यांचे उत्तर येणार नाही हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. येतं का नाही त्याची वाट आपण बघूयात आणि तोपर्यंत पाहत राहूयात न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.